गुलामाचं वर्णन सूक्ष्मपणे केलेलं आहे. आणि आज सुद्धा देखील आपण काही गुलाम असे पाहतोय, पराधीन लोक पाहतो. आजची संख्या आपण भिकाऱ्यांमध्ये सुद्धा तशी पाहायला लागलेलो आहे. त्यावेळेस मला एक मुक्तिबोधांची एक या ठिकाणी कविता आठवते आणि मला बोलूशी वाटतं. मानवा मानवा काय ही स्थिती, मानवा मानवा काय ही स्थिती, किड्याचे मरण जिण्याची भीती. नमस्कार मित्रांनो, मी अण्णासाहेब धाकतोडे आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज उज्ज्वल भारत. आपली भारतभूमी खूप महान आहे, खूप पावन आहे, खूप पवित्र आहे. आपल्या या भारतभूमीमध्ये वेळोवेळी असे अनेक महापुरुष, महामानव, संत, गुरु होऊन गेले आणि त्यांचं कार्य म्हणजे इतकं महान होतं की आज त्याला तोड नाही. स्वतःच्या सुखाचा त्यांनी त्याग केला. त्यांनी सुखाचा त्याग केला, वैभवाचा त्याग केला आणि साधं जीवन सर्वसामान्यासारखं जगले. अशा महान संत, गुरु, महात्म्यामध्ये जर विचार केला तर प्रामुख्याने भगवान गौतम बुद्ध यांनी राजपाटाला लाथ मारून वैराग्य पत्करलं. संत कबीर, संत गुरु रविदास यांनी देखील, ते तर राजे महाराजांसारखेंचे गुरु होते, त्यांनी त्या वैभवाला ठोकर मारली आणि साधं जीवन व्यतीत केलं आणि जगाला कल्याणाचा मार्ग, सुखाचा मार्ग त्यांनी दिला. असे संत कबीर, रविदास, संत तुकाराम, गाडगे बाबा, गुरु नानक देव, अशी अनेक नावं घेता येतील. सर्व परिवर्तनवादी की ज्यांना मानवतेमध्ये निष्ठा होती, मानवतेवर श्रद्धा ठेवून ज्यांनी हा परिवर्तनवादी रथ जो बुद्ध विचारधारेने प्रेरित होऊन फिरवण्याचं काम, गतिमान करण्याचं काम केले, ते सर्व संत, गुरु, महात्मे. आणि प्रामुख्याने अलीकडच्या काळामध्ये जर नाव घ्यायचं असेल तर महात्मा फुले, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कांशीराम आणि आजच्या घडीच्या मायावतीची. आणि यांच्या सांगण्यानुसार, यांनी सांगितलेल्या, यांनी दिलेल्या दिशानिर्देशनानुसार चालणाऱ्या आणि जीवन व्यतीत करणाऱ्या सर्व मानवांना, की ज्यांनी आपला सुद्धा देखील त्याग केला आणि या समाज परिवर्तनाच्या लाटेमध्ये स्वार होऊन आपलं काम करतात, अशा सर्व मानव जातीच्या लोकांना, मानवांना माझे त्रिवार वंदन. तर गुरु रविदासांनी आपल्याला 700 वर्षापूर्वीच बुद्धानंतर जो परिवर्तनवादी रथ थांबला होता, काही काळासाठी संत बुद्धानंतर जो विचाराचा रथ, परिवर्तनवादी विचाराचा रथ थांबला होता, त्याला गतिमान करायचं काम संत कबीर, गुरु रविदास महाराज यांनी पूर्ण ताकदीनं त्यावेळेस केलं, की ज्यावेळेस परकीयांची सत्ता या देशामध्ये होती. हजारो वर्षापासून बहुजन समाज गुलामी आणि लाचारीचे जीवन जगत होता. आधुनिक काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या गुलामांच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला. डॉक्टर बाबासाहेब म्हणतात, गुलामांना गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते संघर्ष करून उठतील, संघर्ष करील. हाच विचार करून
गुरु रविदासांनी त्यांच्या काळामध्ये हाच विचार गुरु रविदासांनी त्यांच्या काळामध्ये केला होता आणि समाजाला हाच विचार गुरु रविदासांनी त्यांच्या काळात केला होता आणि समाजाला गुलामीच्या विरोधात विद्रोह करायचा संदेश दिला होता. साधी गोष्ट नाही. आज तुम्ही आजच्या राजकीय सत्तेच्या विरोधात बोललात तर जेलमध्ये जावं लागतं. चांगला बोललं तरी जेलमध्ये जावं लागतंय. होताच चालूच असतं. आता राजनीती आहे, लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कधी जन्माला ठोकशाही आली हे सुद्धा सांगता येत नाही. असो, तर गुरु रविदास म्हणतात त्या काळामध्ये की ज्यावेळेस मुस्लिमांची मुघलांची राजवट या देशामध्ये होते, पराधीनता पाप है जान लेहुरे मित, रविदास दास पराधीन सो कौन करे है प्रीत. रविदास दर्शन मधील दोहा क्रमांक हा 192 आहे. यामध्ये गुरु रविदासजी म्हणतात, माझ्या बांधवांनो, मित्रांनो, बंधूंनो, पारतंत्र्य हे फार मोठे पाप आहे. पारतंत्र्य हे फार मोठे पाप आहे. जी व्यक्ती पराधीन कोणाची तरी गुलाम आहे, जी व्यक्ती पराधीन कोणाची तरी गुलाम आहे, त्याच्याबरोबर कोणी प्रेम करत नाही. त्याच्याबरोबर कोणी प्रेम करत नाही, दोस्ती करत नाही, मित्रही ठेवत नाही. कारण जो दुसऱ्याचा गुलाम असतो तो गुलामच असतो. त्याचा सर्वजण तिरस्कार करतात, अपमान करतात. त्याचा सर्वजण तिरस्कार करतात, अपमान करतात आणि त्याला ठोकरतात. तुम्ही पाहिलं असं असे खूप लोक आहेत आपल्या नजरेमध्ये, अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळतात की इतकी लाचार आणि गुलाम झालेले आहे, व्यसनाधीन झालेले आहे की लोक त्यांना ऑलरेडी अक्षरशः एकदम तिरस्कारमय नजरेने पाहतात, बोलतात. म्हणून गुलामी पारतंत्र्य जीवनाचा त्याग करा आणि स्वतंत्र राहून जीवन जगा. स्वतंत्र राहून जीवन जगा. गुलामी नष्ट करण्यासाठी संघर्ष करा. यापुढे जाऊन गुरु रविदासजी म्हणतात, पराधीन को दिन क्या पराधीन बेदीन, पराधीन को दिन क्या पराधीन बेदीन, रविदास दास पराधीन को सबही संजयहीन. जी व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून आहे, पराधीन आहे, गुलाम आहे, तिला स्वतःचा धर्मच काय, त्याला स्वतःचा धर्मच काय आहे. जो गुलाम असेल त्याला कोणताच धर्म नसतो. आपण त्याला अधर्मी समजायचे की काय, हा मोठा प्रश्न आहे. गुलाम व्यक्ती स्वतंत्रपणे वागण्यास काही सोय सवलत नसते. गुलाम व्यक्तीस स्वतःच्या बुद्धीनं स्वतंत्र वागण्याची सवलत नसते. त्याचे काम तर दुसऱ्यांच्या आज्ञांचे पालन करणे. जसं रोबोटला ज्या पद्धतीनं सूचना तुम्ही देतात, कमांड देतात, त्याला तसंच वागावं लागतं. मार म्हणलं तर मार, सोड म्हणलं तर सोड, धर म्हणलं तर धर, उचल म्हणलं तर उचल. म्हणजे सांग काम्या गुलाम. आणि असंच सांग काम्या संगणकासारखा तो वागत जर असेल तर तो व्यक्ती परावलंबी आहे असं समजायला काही हरकत नाही. म्हणजे किती सविस्तरपणे गुरु रविदासांनी त्यावेळेस गुलामाचं वर्णन सूक्ष्मपणे केलेलं आहे. आणि आज सुद्धा देखील आपण काही गुलाम असे पाहतोय, पराधीन लोक पाहतो. आजची संख्या आपण भिकाऱ्यांमध्ये पण सुद्धा तशी पाहायला लागलेलो आहे. त्यावेळेस मला एक मुक्तिबोधांची एक या ठिकाणी कविता आठवते आणि मला बोलूशी वाटतो. मानवा मानवा काय ही स्थिती, मानवा मानवा काय ही स्थिती, किड्याचे मरण जिण्याची भीती.